गुड मॉर्निंग चर्च, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हा प्रत्येकाचं पुन्हा एक वारी आपल्या ऑनलाईन सर्व्हिसमध्ये स्वागत आहे. मला विश्वास आहे की तुम्ही सर्वजण उत्साहित आहात या आजच्या सर्व्हिससाठी आणि तुम्ही एकत्रित देखील आलेला आहात. तर चला आपण ही सर्व्हिस आपण सुरुवातीच्या छोट्याशा प्रार्थनेने सुरुवात करू. पिता प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही तुझे आभार मानतो, उपकार मानतो देवा. तुझ्या चरणाजवळ येतो देवा. आम्ही परिवार या नात्याने, आम्ही मंडळी या नात्याने परमेश्वर पिता आम्ही विश्वास ठेवतो परमेश्वरा की तुझी उपस्थिती या ठिकाणी आहे देवा. जरी आम्ही एकमेकांना भेटत नसो, जरी आम्ही एकत्रित जमलो नसेल, पण परमेश्वर पिता आम्ही जिथे कुठे आहोत तिथे तुझी उपस्थिती आहे परमेश्वर पिता. धन्यवाद देतो देवा. पुन्हा एक वार तुझे आभार मानतो. आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये पडतो परमेश्वर पिता. आम्हाला सहायता कर, आम्हाला मार्गदर्शन कर देवाच्या आत्म्यात. तू विशेष करून आम्हाला सहायता कर अशी विनंती करू. धन्यवाद देतो, आभार मानतो, उपकार मानतो. येशूच्या नावाची प्रार्थना केली म्हणून तो ऐक पिता, आमेन. तर या आपण सर्वजण मिळून परमेश्वराची आराधना करू. Let's worship Him. आइए उसकी स्तुति आराधना करें. आइए उसको धन्यवाद दें. यहोवा, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम. तू बड़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले. तू बड़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले. Worship Him. स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु, तू बड़े और मैं घटूं. स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु, तू बड़े और मैं घटूं. तू बड़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले.
यीशु नाम में है रिहाई, यीशु नाम में है भलाई, यीशु नाम में है सच्चाई, यीशु नाम में है चंगाई, यीशु नाम में है रिहाई, यीशु नाम में है भलाई, यीशु नाम में है सच्चाई। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू मेरा है मैं तेरा हूँ, तू मेरा है मैं तेरा हूँ, तू मेरा है मैं तेरा हूँ, तू मेरा है मैं तेरा हूँ। है खुदा मेरे खुदा, मेरा जीवन तेरा खुदा है। खुदा मेरे खुदा, मेरा जीवन तेरा खुदा। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से वही बात तुझे मिले। Only you Jesus. Oh, 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 oh. मला विश्वास आहे की आजच्या आराधनेद्वारे आम्ही सर्वजण आशीर्वादित झालो आहोत आणि देवाची उपस्थिती देखील आम्हाला जाणवत आहे. तर प्रियांनो, ही वेळ आहे देवाच्या वचनाची. मला विश्वास आहे की देव आमच्यासोबत बोलणार आहे आणि त्या बोलण्याद्वारे आमची परिस्थिती बदलणार आहे, वातावरण बदलणार आहे, आमची मने पण बदलणार आहेत. तर चला आपण देवाचं वचन ऐकू. गुड मॉर्निंग चर्च. तुम्ही सगळे आशीर्वादित असणारच आहे, हा माझा पूर्ण विश्वास आहे. नेहमीप्रमाणे मी हे म्हणतच असतो की देव तुमच्याबरोबर आहे, तुमच्या घरी तुमच्याबरोबर सध्याला या ठिकाणी इथे पण आणि तुमच्या घरी पण तो उपस्थित आहे, हा माझा पूर्ण विश्वास आहे. आणि तुम्ही मनाची तयारी केलेली आहे हा देखील मी विश्वास धरतो. वचनामध्ये जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. आपण प्रार्थना करू आणि वचनामध्ये आपण जाऊया. प्रियांनो, पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज तुझ्या समोर आम्ही सर्वजण नतमस्तक होतो. तुझ्या उपस्थितीचं स्वागत आम्ही करत आहे. आमच्यामध्ये तू आहेस, पवित्र आत्मा आमच्यामध्ये तू आहेस. या ठिकाणी ज्या वेळेला आम्ही इथे हे रेकॉर्ड करत आहे त्या ठिकाणी इथे तू उपस्थित आहेस. पवित्र आत्मा, आम्हा सर्वांची सहायता कर. आणि आज देवा तुझं वचन आमच्यासाठी प्रभू सामर्थ्याने भरलेलं जे आहे ते आमच्या जीवनासाठी, आमच्या उत्तमतेसाठी असावं ही आम्ही प्रार्थना करतो. तुझ्या हातामध्ये आम्ही सर्वजण पडत आहे. मी स्वतःला तुझ्या हातामध्ये देत आहे. येशूच्या नावाने मागतो पिता,
आणि सर्व म्हणाले आमेन. आमेन. तर आज पुन्हा एकदा आपण एक विषय घेऊन आपण देवाच्या वचनामधून आपण पाहणार आहोत की कसं देवाचं वचन आज आम्हाला चालवणार आहे आणि काय काय आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. लेट्स लुक इन टू द वर्ड. मी तुमच्यासाठी वाचू इच्छितो लूका शुभवर्तमान याचा 24वा अध्याय आणि वचन 13 पासून काही वचनं आपण आज संदेशासाठी मननासाठी वाचणार आहोत. इथं असं म्हटलेलं आहे, त्याच दिवशी त्यांच्यातील दोघेजण यरुशलेमेपासून सुमारे 4 कोसावरील अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते. ते घडलेल्या सर्व गोष्टींविषयी एकमेकाशी संभाषण करीत होते आणि असे झाले की ते संभाषण व चर्चा करत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला. परंतु त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे जणू काय बंद करण्यात आले होते. त्याने त्यांना म्हटले, तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकांबरोबर बोलत आहात त्या कोणत्या? तेव्हा ते म्लानमुख होऊन उभे राहिले. मग त्यांच्यातील क्लैपा नावाचा इसमाने त्याला उत्तर दिले, अलीकडे यरुशलेमेत घडलेल्या गोष्टी ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय? तो त्यांना म्हणाला, कसल्या गोष्टी? त्यांनी त्यांना म्हटले, नासरतकर येशूविषयीच्या. तो देवाच्या व सर्व लोकांच्या समोर कृतीने व उक्तीने पराक्रमी संदेष्टा होता. त्याला मुख्य याजकांनी व आमच्या अधिकाऱ्यांनी देहांत शिक्षेसाठी पकडून वधस्तंभावर खिळले. परंतु इस्रायलाची मुक्ती करणारा तो हाच अशी आमची आशा होती. शिवाय या सर्व गोष्टी झाल्यावर तेव्हापासून आज 3रा दिवस आहे. आणखी आमच्यातील ज्या कित्येक स्त्रिया कबरेकडे मोठ्या पहाटेच गेल्या होत्या त्यांनी तर आम्हाला थक्कच केले. त्यांना त्यांचे शरीर सापडले नाही, येशूचे शरीर सापडले नाही. तेव्हा त्यांनी येऊन म्हटले की आम्हाला देवदूतांचे दर्शन झाले व देवदूताने सांगितले की तो जिवंत आहे. आणखीन पुढे देखील वचन आपण पाहणार आहोत, पण पुढे आपण जसं चाललेलो आहोत तसं आपण वाचणार आहोत. माझ्या संदेशाचा आजचा शीर्षक आहे, द टायटल ऑफ माय सर्मन इज रोड टू इम्माऊस. अम्माऊसचा मार्ग हा माझ्या संदेशाचा शीर्षक आहे. 13 वर्षांमध्ये म्हटलेलं आहे, दॅट सेम डे 2 of Jesus' followers were walking to the village of Emmaus, 7 miles from Jerusalem. As they walked along, they were talking about everything that had happened. As they talked and discussed these things, Jesus himself suddenly came and began walking with them. माझी इच्छा आहे की आपण समजून घ्यावं, ही जी घटना आहे ती येशू ख्रिस्ताला, प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळल्यानंतर, त्याने आपला शेवटचा श्वास टाकल्यानंतर त्याला कबरेत ठेवून 3 दिवस झाले. 3 दिवसानंतर तो पुनरुत्थित झाला आहे. पुनरुत्थित झाल्यानंतर एक जणू काय एक चळवळ निर्माण झालेली आहे यरुशलेममध्ये आणि त्या ठिकाणी त्या प्रांतात एक चळवळ निर्माण झालेली आहे. खूप जण असे विश्वास ठेवत आहेत की येशू जिवंत झालेला आहे. बाकीचे जे लोक आहेत जे शंका दर्शवत आहेत की काय झालंय, काय नाही झालंय नेमकं. आणि अशा प्रकारचे प्रश्न, शंका, कुशंका ह्या अवस्थेमध्ये शिष्यांची एक प्रकारची व्यथा या ठिकाणी आम्हाला दिसते की त्यांना कळत नाहीये आता काय करायचं आहे. आम्ही धडधडीत बाहेर जायचं आहे आणि सांगायचं आहे का की असं असं झालेलं आहे आणि ख्रिस्त येशू जिवंत आहे आणि तो पुनरुत्थित झालेला आहे, तो जिंकलेला आहे, तो राजा आहे, की आम्ही घाबरून भयभीत होऊन आतमध्येच बसायचं आहे. अशा अवस्थेमध्ये 2 लोक आहेत जे त्याचे फॉलोअर्स आहेत, जे त्याचे अनुयायी आहेत. शिष्य म्हटलेलं नाही आहे, अनुयायी म्हटलेलं आहे. दे वर फॉलोअर्स ऑफ जीसस. आणि हे जे 2 आहेत त्यापैकी एकाचं नाव आम्हाला बायबल सांगत आहे, दुसऱ्याचं नाव अजून इथं आपल्याला बायबलमध्ये कळालेलं नाही आहे. त्या एकाचं नाव आहे क्लिओपा किंवा क्लिओफस. हे जे दोघं आहेत, कदाचित हे दोघं विचार करायला लागलेत की आता इतकं झालेलं आहे, येशूलाच त्यांनी असं केलेलं आहे, आम्ही इतक्या गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहोत, येशूवर आम्ही भरोसा ठेवून होतो, आता तोच येशू आम्हाला दिसत नाहीये, तो पुनरुत्थित झालेल्यासारखा पण आम्हाला वाटतोय, दिसत आहे सगळं. आणि शिष्य जे होते येशूच्या बरोबर 3.5 वर्ष, ते देखील आता काय झालेलं आहे, ते देखील लपून बसलेत कुठेतरी, ते पण घाबरून गेलेले आहेत. आम्ही काय करायचं म्हणून ते शेवटी विचार करतायत की आम्ही तिथून जातो आणि अम्माऊसच्या ठिकाणी आम्ही निघतो. यरुशलेमपासून अम्माऊसचा मार्ग 7 मैलाचा आहे. 7 miles.
7 मैल आणि किती जास्त किलोमीटर्स होतं ते. तर ह्या प्रवासाला ते निघालेले असताना त्यांच्याबरोबर काहीतरी अद्भुत घडतं. समथिंग अमेझिंग टेक्स प्लेस विथ देम अँड दॅट इज व्हॉट वी आर गोइंग टू सी टुडे. आणि तेच आज आपण बघणार आहोत की त्यांच्याबरोबर नेमकं काय घडलं. तर ते निघालेले असताना त्याच दिवशी त्यांच्यातील 2 जण यरुशलेमपासून सुमारे 4 कोसावरील अमाऊस नावाच्या गावाला चालले होते. तिकडे चालले होते. आणि ते घडलेल्या सर्व गोष्टीविषयी एकमेकांची संभाषण करत होते. आणि असे झाले की ते संभाषणवर चर्चा करत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्या बरोबर चालू लागला. आय जस्ट वॉन्ट टू ब्रिंग दिस फर्स्ट थिंग. पहिली गोष्ट तुमच्या समोर आणायची आहे. आम्ही देखील कुठल्या गोंधळलेल्या अवस्थेमध्ये कधी कधी असतो. आम्हाला काय करायचं ते कधी कधी कळत नाही. आणि आम्ही येशूचे अनुयायी आहोत, येशूवर विश्वास ठेवणारे पण आहोत. आणि अशा अवस्थेमध्ये जर आम्ही निघालोय दुसऱ्या मार्गाला, यरुशलेममध्ये न राहता आज आम्ही दुसऱ्या मार्गाने जरी चाललेलो असलो तरी या दोघांबरोबर जो अनुभव घडला तो आमच्या बरोबर घडणार आहे आणि घडू शकतो. जर आम्ही थोड्या काळासाठी देखील दूर जाण्याचा प्रयत्न करत असलो तरी येशूचा विषय घेऊन आम्ही चर्चेमध्ये जर आहोत, जसं हे 2 शिष्य आहेत किंवा 2 अनुयायी जे आहेत ते बोलत होते एकमेकांबरोबर, घडलेल्या घटना त्यांच्याबरोबर ते डिस्कस करत होते. चालता चालता त्यांच्याबरोबर येशू जुळाला आणि तो येशू त्यांच्याबरोबर चालू लागला. जीसस स्टेप्स will join your steps. येशूचे पाऊल तुमच्या पाऊलांबरोबर येऊन जुळतील. Believe me today. तुम्ही आज जिथे चाललेले आहात, तुम्ही आज ज्या ठिकाणी जाणार आहात, तुम्ही जिथं चाललेले आहात, एकतर काय होईल माहिती का, जर तुम्ही योग्य मार्गाकडे चाललेले आहात तर येशू तुम्हाला तिथपर्यंत तुमची साथ देणार आहे. किंवा जर अमाऊस सारखं ठिकाण आहे जे योग्य ठिकाण नाहीये तुमच्यासाठी, येशू तिथपर्यंत येईल आणि तुमचा मार्ग तो बदलण्यास सहायता करेल. कारण यांच्याबरोबर काय झालं माहिती का, येशू वचन सांगतो, जर पुढे आपण वाचत गेलो तर येशू पुढे पुढे जात गेला आणि येशू म्हणाला की मी आता चाललो पुढे. मग ते म्हणाले प्लीज कृपा करा आमच्या बरोबर तुम्ही थांबा. तोपर्यंत त्यांनी येशूला ओळखला नाही. तू कृपा करून तुम्ही आमच्या बरोबर थांबा. आणि ज्या वेळेला त्यांनी स्वतः तो रिव्हील झाला, तो प्रकट झाला, म्हणजे ज्या वेळेला ह्यांना कळालं की येशूच होता, त्यावेळेला ते अम्माऊसमध्ये राहिले नाही. ते परत राऊंड ट्रिप करून यरुशलेममध्ये पोहोचले. आणि कुठे गेले माहिती का, शिष्यांजवळ पोहोचले. जिथे शिष्य होते त्या ठिकाणी ते जाऊन पोहोचले. When Jesus will walk with you, when you are walking, He will walk with you. Either He will take you to the destination, or if you are going to a wrong destination, He will make you to turn around and reach the correct डेस्टिनेशन. मी तुम्हाला काय सांगतो माहिती का, ज्या वेळेला तुम्ही चालत आहात, एकतर चालता चालता येशू तुमच्या बरोबर तर येणारच आहे. हा माझा पहिला मुद्दा आहे. तो तुमच्या पाऊलाबरोबर पाऊल टाकणार आहे. जर तुम्ही चुकीच्या मार्गाला चाललेले असाल तर तो तिथपर्यंत तुमच्या बरोबर येईल आणि तो त्या मार्गाला वळवेल आणि योग्य मार्गाकडे परत तो तुम्हाला आणणार आहे. असं तरी करेल. नाहीतर तुम्ही जर योग्य मार्गाला असाल तर तो शेवटपर्यंत तुमच्या बरोबर चालणार आहे. बिलीव्ह मी टुडे. विश्वास ठेवा. चालणं थांबवू नका. कोणाला तरी म्हणा तुम्ही, डू नॉट स्टॉप वॉकिंग. डोंट स्टॉप वॉकिंग. कीप वॉकिंग. कीप वॉकिंग. कन्फ्युज्ड आहात, गोंधळलेले आहात, चालत राहा. कळत नाहीये, चालत राहा. भयभीत झालेले आहात, चालत राहा. का माहिती का, कारण एक प्रॉमिस आज या वचनातून आम्हाला कळतंय. जर त्या 2 अनुयायी लोकांबरोबर, त्या 2 इसमांबरोबर येशू चालू शकतो तर तो आज तुमच्या आणि माझ्या बरोबर देखील चालू शकतो. जीसस स्टेप्स विल जॉईन विथ युअर स्टेप्स. येशूचे पाऊल तुमच्या पाऊलाबरोबर जुळणार आहेत. अँड दॅट्स द ग्रेटेस्ट थिंग दॅट कॅन हॅपन विथ अ ह्युमन. सगळ्यात मोठी गोष्ट ज्या आहेत त्यापैकी एक गोष्ट अशी जी होऊ शकते तुमच्या बरोबर, ती ही की तुम्ही चालत असताना येशू तुमच्या बरोबर चालत आहे. ही इज वॉकिंग विथ you. He's telling you, you are not alone.
यू आर नॉट अलोन. तो प्रकट करत नाही अजून स्वतःला. कदाचित तुम्हाला जाणवत नाही येशू तुमच्या बरोबर आहे, बट ही इज विथ यू. हाऊ मेनी टाइम्स, किती वेळा असं झालेलं आहे की घटना घडल्यानंतर, त्या घटनेमध्ये असताना तुम्हाला कळत नाही की येशू तुमच्या बाजूला होता, परंतु सगळं घडल्यानंतर तुम्हाला कळतं, अरे बापरे, माझ्या बरोबर येशू तिथे होता. यू सेन्स इट ऑर नॉट, जीसस इज विथ यू. यू हॅव टू नो. तुम्हाला जाणवतं अथवा नाही, तुम्हाला विश्वास ठेवावा लागणार आहे, येशू तुमच्या बरोबर चालत आहे. ते चालत होते. ते चालता चालता वचन सांगतं की येशू त्यांच्या बरोबर चालत लागला. ते अमाऊसकडे चालले होते. येशूची इच्छा नव्हती की त्याने तिथे जावं. येशूची इच्छा होती की परत यरूशलेमला त्यांनी यायला पाहिजे. दॅट इज वाय पुनरुत्थान झाल्यानंतर महत्वाच्या गोष्टी करता करता ही एक छोटीशी गोष्ट या 2 व्यक्तींबरोबर येशू करतो. त्यांचा उल्लेखच पूर्ण पवित्र शास्त्रामध्ये कुठेच नाही आहे. पहा, आपण विचार करण्यासारखा आहे की पुनरुत्थान झाल्यानंतर येशूला काही गोष्टी, वर स्वर्गात जाण्याच्या अगोदर काही गोष्टी, महत्वाच्या गोष्टी, ठळक गोष्टी करायच्या आहेत आणि तो ते करेल आणि मग लहान सहान गोष्टी शिष्यांकडे सोडून जाईल. नाही, त्याला वाटलं की हे दोघे निघालेले चुकीच्या मार्गावरती, मी ह्यांना भेटणार, स्वतःला त्यांच्या समोर मी प्रकट करणार. गॉड केअर्स अबाउट यू. नो मॅटर इफ यू आर नॉट इम्पॉर्टंट टू एनीबडी एल्स, यू आर इम्पॉर्टंट टू गॉड. तुम्ही एकमेकांसाठी, तुम्ही दुसऱ्यांसाठी महत्वाचे जरी नसलात तरी येशूसाठी तुम्ही महत्वाचे आहात. तो तुमच्या बरोबर येणार आहे, तो तुमच्या बरोबर चालणार आहे. बिलीव्ह मी. तुमच्या डेस्टिनेशनमध्ये विश्वास ठेवला नाही तरी चालतंय, तुमच्या चालण्यामध्ये विश्वास ठेवा, कारण तुमच्या चालण्याबरोबर येशू चालणार आहे. वॉक, डोंट स्टॉप. वॉक, डू नॉट स्टॉप. हालेलुया, हालेलुया. 19 वचन वाचतो तुमच्यासाठी. तो त्यांना म्हणाला, कसल्या गोष्टी? त्यांनी त्याला म्हटले, नासरेतकर येशूविषयीच्या. तो देवाच्या व सर्व लोकांच्या समोर कृतीने व उक्तीने पराक्रमी संदेष्टा होता. व्हॉट थिंग्स? येशू आता असं विचार म्हणजे त्यांच्यावर बोलतोय, वार्तालाप करतोय की त्याला काय माहितीच नाहीये, तो येशू आहे असं दाखवत नाहीये. आणि तो म्हणून म्हणतोय, तुम्ही त्या गोष्टी आता ज्या बोलत होत्या, कोणत्या गोष्टी? व्हॉट थिंग्स? जीसस इज आस्किंग. Sometimes in our life, Jesus, instead of coming with an answer, he comes with a question. कधी कधी आमच्या जीवनामध्ये परमेश्वर किंवा प्रभू येशू ख्रिस्त उत्तराची अपेक्षा आम्हाला असते. तो उत्तर घेऊन आमच्याकडे येण्याच्या ऐवजी एक प्रश्नच घेऊन तो आमच्याकडे येतो. कोणाला आवडेल? Who will like this Jesus who comes with a question? कोणाला आवडेल हा येशू जो उत्तराच्या ऐवजी प्रश्न आमच्याकडे घेऊन यायला लागलाय? आणि वचन सांगतं, इथे म्हटलेलं आहे की त्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. त्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते, अगदी बारावल्यासारखे. काय? हा काय प्रश्न विचारतोय? समटाइम्स वी फेल टू रेकग्नाइज जीसस. दॅट्स वाय ही कम्स विथ अ क्वेश्चन, नॉट विथ अन आन्सर. काही वेळा आम्ही येशू ख्रिस्ताला ओळखू शकत नाही आणि त्याची ओळख पटली नाही म्हणून तो उत्तराच्या ऐवजी प्रश्न घेऊन येतो. कोणत्या गोष्टी? येशू म्हणतो, व्हॉट थिंग्स? व्हॉट थिंग्स? कुठल्या गोष्टी? आणि तो प्रश्न विचारायला लागला इथे. आणि मग ह्यांच्याकडे उत्तर आहे असं त्यांना वाटायला लागलंय म्हणून ते उत्तर द्यायला लागतात. आणि ते म्हणतात, वचन 19 मध्ये ते म्हणतात की नासरेतकर येशूविषयीच्या गोष्टी आम्ही बोलतोय. नासरेतकर येशूविषयीच्या गोष्टी आम्ही बोलत आहे. आणि येशूला प्रश्न पडला असेल, अच्छा माझ्याविषयीच बोलायला लागले ते, परंतु मी त्यांच्या समोर आहे, ते मला ओळखू शकत नाहीत. हाऊ मेनी टाइम्स वी फेल टू रेकग्नाइज जीसस when he is walking with us. तो आमच्याबरोबर चाललेला आहे. किती वेळा आम्ही त्याला ओळखण्यापासून वंचित राहतो. इथं लक्षात घ्या, त्यांनी क्लिओफस, तो बोलत आहे, तो पुढाकार घेतोय. क्लिओफस तो क्लिओपा, मराठीमध्ये क्लिओपा म्हटलं, तो पुढाकार घेतोय आणि तो म्हणतोय, उत्तर द्यायला लागला येशूला जो प्रश्न विचारतोय, व्हॉट थिंग्स? कुठल्या गोष्टी तुम्ही बोलत होता? तो म्हणतो, नासरेतकर येशूविषयी.
And now I want you to understand what Cleophas, in the 3.5 years of Jesus' ministry, what Cleophas has understood about Jesus. I want you to understand this. 3.5 वर्षाच्या येशूच्या सेवाकार्याच्या कालावधीमध्ये क्लिओफसनी ज्या प्रकारे येशूला पाहिलं आणि येशूला ज्या प्रकारे त्यांनी ओळखलं, माझी इच्छा आहे तुम्ही आज समजून घ्यावं की कसा येशू क्लिओफसच्या समोर 3.5 वर्षे होता. नाउ ही इज आन्सरिंग. तो काय म्हणतोय नासरेतकर येशूविषयी, तो देवाच्या व सर्व लोकांच्या समोर कृतीने व उक्तीने पराक्रमी संदेष्टा होता. Let's just read it in English. He was a prophet who did powerful miracles. Cleophas is explaining Jesus. आम्ही कुठल्या येशूविषयी आम्ही बोलतोय. येशूला तो सांगतोय की मी कुठल्या येशूविषयी बोलतोय. This is what Cleophas got in 3.5 years about Jesus. येशूविषयी क्लिओफसला 3.5 वर्षामध्ये हे दिसलं. काय दिसलं माहिती का? He was a prophet who did powerful miracles. It's a good thing. I'm not saying it's a bad thing. It's a very, very good thing. But my point is, they only knew Jesus as a miracle maker. They only knew Jesus as a miracle maker. लक्षात घ्या, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, ते शिष्य नव्हते, ते अनुयायी होते. दे वर फॉलोवर्स ऑफ जीसस, नॉट द डिसायपल्स ऑफ जीसस. दे वर नॉट इन द इनर सर्कल, दे वर इन द सेकंड रिंग और द सेकंड सर्कल क्लोजर टू जीसस. येशूच्या आतल्या वर्तुळातले हे दोघे नव्हते, जे 12 शिष्य आहेत त्यांच्यातले ते नव्हते. त्याच्या बाहेर आणखीन जे त्याचे फॉलोवर्स होते ते विश्वासू अनुयायी होते, परंतु त्यामधला हा क्लिओफस आणि आणखीन एक दुसरा अनुयायी होता. आणि मला काय सांगायचं इथे माहिती का, की त्यांनी जवळून येशूला 3.5 वर्ष अनुभव केले नाही, लांबून ते बघू शकले येशूला. येशूने काय काय केलं. अरे येशूने त्या आंधळ्याला बरं केलं, येशूने त्या बहिऱ्याला बरं केलं, येशूने त्या लंगड्याला चालवलं, येशूने ते कुष्ठरोग बरे केले, येशूने 5,000 भोजन दिलं, इतक्या टोपल्या भाकऱ्या आणि मासे ते सगळे उरले, आणि बापरे तो मेलेला होता जिवंत केलं. अरे तो कबरांजवळ राहायचा, त्याला येशूने नाही का बरं केलं, आणि सगळं काय नाही का हे दूर करून टाकलं आणि चांगल्या गोष्टी. दिस इज ऑल दीज टू सॉ अबाउट जीसस. येशूच्या विषयी अशा गोष्टी त्यांनी ऐकल्या, त्यांनी पाहिल्या, त्यांनी अनुभव केला, म्हणून त्यांच्यासाठी येशू मिरेकल मेकर होता, चमत्कार करणारा, पराक्रमे करणारा संदेष्टा. ही वॉज ए प्रॉफिट हु डिड पॉवरफुल मिरेकल्स. तो एक संदेष्टा होता ज्याने पराक्रमी कृत्य केले. एक्सप्लेन करून सांगतो येशूला. बट देन देर इज वन इन द डिसायपल. एक असा आहे जो शिष्य आहे. येशू स्वतः त्याला देखील प्रश्न विचारतो, तू माझ्याविषयी काय विचार करतोयस? अँड पीटर सेज, यू आर द सन ऑफ गॉड. हालेलुया. तू मसीहा आहेस, तू देवाचा पुत्र आहेस. हालेलुया. आणि मग येशू म्हणतो, हे तुला स्वतः मिळालं नाही, हे तुला पित्याने प्रकट केलेलं आहे. आय एम टेलिंग यू, I'm telling you, the closer you are to Jesus, the better you know who Jesus is. जितकं जवळ तुम्ही येशूच्या आहात, तितकंच तुम्हाला कळणार आहे खऱ्या अर्थाने येशू कोण आहे. इज ही नॉट अ मिरेकल मेकर? ही इज अ मिरेकल मेकर. तो चमत्कार करणारा येशू नाही का? तो चमत्कार करणारा येशू आहे, परंतु त्याच्यापेक्षाही जास्त तो आहे. चमत्कार करणारा पराक्रमी संदेष्टा त्याचा एक छोटासा हिस्सा आहे. तो देवाचा पुत्र आहे, तो स्वतः खुद्द देव आहे. याचा अनुभव आम्हाला कधी येईल? ज्या वेळेला आम्ही त्या आउटर सर्कलवरून इनर सर्कलमध्ये पोहोचणार, त्याच्या समागमे गहन नात्या संबंधेमध्ये आपण त्याच्या जाऊ, त्यावेळेला आम्हाला समजणार खऱ्या अर्थाने येशू कोण आहे. हु इज जीसस फॉर यू? व्हाय डू यू कम टू चर्च? विच जीसस डू यू कम टू मीट? कुठल्या येशूला तुम्ही भेटायला येता? पराक्रमी येशूला भेटायला येता का अशा येशूला भेटायला येता ज्याच्याविषयी तुम्ही म्हणाल की मला जर कोण हवा असेल माझ्या जीवनामध्ये, तर त्याचे कृत्य नाही, तर तो खुद्द येशू.
they only knew Jesus as a miracle maker. Which side of Jesus' life are you focusing on? येशूच्या जीवनाच्या कुठल्या भागावरती आपलं लक्ष आहे? Not his hands, his face. I always say that. त्याचे हात नाही, त्याचा चेहरा. I long for your face. David says, your countenance may fall on me. दावीद म्हणतो, तुझा मुख प्रकाश माझ्यावर पडो. आम्ही एक अशी पिढी असो जी येशूला म्हणेल, येशू तुझ्या हाताची छाया नव्हे, तुझा मुखाचा प्रकाश माझ्यावरती पडू दे. Not the shadow of your hands, but God, the countenance of your face to shine upon us. आम्ही अशी पिढी असावी. हालेलुया. आम्ही अशी पिढी असावी. हालेलुया. आणि मग पुढे ते चाललेले आहेत आणि असं होतं. लेट मी जस्ट गो टू वर्स 25 वचनमध्ये असं उल्लेख झाल्यानंतर, सांगितल्यानंतर, वार्तालाप प्रस्थापित होत असताना हे सगळं येशू ऐकतोय. अजूनही येशूला ते ओळखत नाहीये. तर हे असं असताना, दिस इज व्हॉट इज हॅपनिंग. आणि असं असताना नाही का काय येशू आता त्यांच्याकडे उत्तर देतोय. मग तो त्यांना म्हणाला, अहो निर्बुद्ध व संदेश त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टीविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो. नाव जीसस कम्स with a revelation, with an answer and with a revelation. आता येशू उत्तर दे, you foolish people, you find it so hard to believe all that the prophets wrote in the scriptures. अहो निर्बुद्ध लोकांनो, मूर्ख लोकांनो, वेड्यांनो, जे संदेश त्यांनी अगोदरच लिहून ठेवलेला आहे त्या लिहिलेल्या गोष्टीवरती विश्वास न ठेवणाऱ्या लोकांनो, तुमचं कसं होणार? संदेष्ट्यावर ते विश्वास ठेवले, संदेष्ट्यांनी जे लिहिलं त्याच्यावरती विश्वास ठेवू शकले नाही. येशू हा संदेष्टा आहे याच्यावर त्यांचा विश्वास, परंतु स्क्रिप्चर्स मध्ये, वचनांमध्ये संदेष्ट्यांनी जे जे या येशू विषयी लिहिलं त्याच्यावर मात्र विश्वास ठेवायला ते तयारच नाही. का? परिस्थितीने इतके ग्रासून गेले की जे संदेशांनी लिहिलं त्याचा विसर त्यांच्यात पडला. काय आमच्यावर परिस्थिती आल्यानंतर वचनामध्ये जे अभिवचन तुमच्या माझ्यासाठी लिहिलेलं आहे त्याचा विसर आम्हाला पडत आहे का? असं असेल तर आम्ही यरूशलेमपासून दूर चाललोय आणि अम्माऊसच्या मार्गाकडे चाललेलो आहे. इफ जर आपण एका परिस्थितीमध्ये आहोत आणि परिस्थितीने आम्हाला इतकं ग्रासून टाकलेलं आहे की वचनामध्ये जे लिहिलंय, स्क्रिप्चर्स मध्ये संदेशांनी जे लिहिलेलं आहे त्या लिहिलेल्या गोष्टीवरती आमचा विश्वास कमी व्हायला लागतो, परिस्थितीवरती आमचा इतका फोकस वाढायला लागतो, भीती वाढायला लागते, अशा अवस्थेमध्ये आम्ही यरूशलेमपासून दूर अम्माऊसकडे जातोय. पण येशू म्हणतोय, यरूशलेम सोडून जाऊ नका, कारण तिथेच तुमच्यावरती पवित्र आत्मा येईल. हालेलुया. पवित्र आत्मा येणार आहे आमच्यावरती, संजीवन उतरणार आहे, अग्नी उतरणार आहे, पराक्रमी गोष्टी घडणार आहेत. पण गरजेचं काय माहिती का? अशा गोष्टी आमच्यामध्ये असणे ज्या गोष्टी आम्हाला यरूशलेममध्ये ठेवतील. We need to have those things which will keep us in Jerusalem and not let us walk to Emmaus. अम्माऊसच्या मार्गाकडे आम्ही जाऊ नये या प्रयत्नात येशू होता, कारण यांच्यावरही पवित्र आत्मा उतरावा अशी येशूची इच्छा होती आणि म्हणून तो त्यांच्यावर वार्तालाप करत होता. अहो मतिमंद, निर्बुद्ध लोक हो, संदेशाने सांगितलेल्या सर्व गोष्टींवरती तुम्ही विश्वास कसा ठेवत नाही? द रायटिंग्स शुड स्पीक लाउडर देन द डीड्स. लिखावट ही कृत्यांपेक्षा मोठ्याने बोलली पाहिजे आमच्या जीवनामध्ये. The scriptures should speak louder than the deeds that has taken place. येशूची कृत्य मोठे, महान, सगळं चांगलं आहे, परंतु जी वचनं आहेत ती महत्वाची आहेत. ती पण तितकीच महत्वाची आहेत, किंबहुना मी म्हणेल त्या कृत्यांपेक्षा जास्त महत्वाची आहेत. का? कारण येशूने आपलं जीवन त्या स्क्रिप्चर्सवरती, त्या वचनावरती आधारित ठेवलं होतं.
म्हणून कृत्यांकडे, येशूच्या कृत्यांकडे, पराक्रमांकडे आकर्षित होण्यापेक्षा ज्या गोष्टींवरती येशू अवलंबून राहून ते पराक्रम करत होता त्या गोष्टीकडे आमचं लक्ष लागणं गरजेचं आहे. अँड दॅट वॉज स्क्रिप्चर्स. अँड दॅट वॉज स्क्रिप्चर्स. आणि मला तुम्हाला सांगू द्या, हे जे लोक होते ना 2, हे अशा प्रांतात जन्मलेले की हे असे लोक होते जिथं त्यांची वाढ वचन तोंडपाठ केल्याशिवाय होत नव्हती. म्हणजे मला सांगायचा प्रयत्न काय, यांना वचन तोंडपाठ होती. कुठं काय लिहिलेलं आहे, मोशेने काय काय केलं, कुठं काय काय म्हणाला, तो सर्व काय अब्राहमाविषयी सगळं वचन त्यांना माहिती होते, पाठ होते. तरी देखील येशू म्हणतो की तुम्ही संदेशाने सांगितलेल्या गोष्टींवरती विश्वास कसा ठेवला नाही. तुम्हाला माहित नाही का असं म्हटलं नाही, तुम्ही विश्वास कसा ठेवला नाही असं म्हटलं. सो नोईंग इज वन थिंग, बट बिलिव्हिंग इन व्हॉट यू नो इज अनदर थिंग. ना जाणकारी असणं ठीक आहे, परंतु जे माहिती आहे त्याच्यावर विश्वास ठेवणं दुसरी गोष्ट आहे. आणि आम्हाला ती जी दुसरी गोष्ट आहे ती करायची आहे, ती करायची आहे. हालेलुया, हालेलुया. लेट्स गो अहेड. आणि लक्षात ठेवा, द वर्क्स ऑफ गॉड शुड ऑलवेज ब्रिंग यू क्लोजर टू द रेव्हलेशन ऑफ द वर्ड्स ऑफ गॉड. The work of God should always bring you closer to the words of God. देवाचे पराक्रम तुम्हाला देवाच्या वचनाच्या अधिक जवळ आणायला पाहिजे. देवाचे पराक्रम ह्यासाठी नाही बापरे किती झालं, मी अचंबित झालो, मी आश्चर्यचकित झालो आणि तुम्हाला चांगला अनुभव मिळाला, प्रेज द लॉर्ड, माझ्या जीवनामध्ये असं झालं, माझ्या मित्राच्या फॅमिलीच्या जीवनामध्ये, फॅमिली मेंबरच्या जीवनामध्ये असं झालं, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एवढ्यासाठी देवाचे पराक्रम नाही आहेत. देवाची पराक्रम ह्यासाठी आहे की पराक्रम घडलं की त्यांनी त्या पराक्रमाने तुम्हाला देवाच्या शब्दांकडे, देवाच्या वचनांकडे जवळ आणावं. सो द वर्क्स ऑफ गॉड शुड ऑलवेज ब्रिंग यू क्लोजर टू द वर्ड्स ऑफ गॉड. हालेलुया. पुढे जाऊ, वचन 27. Then Jesus took them through the writings of Moses and all the prophets, explaining from all the scriptures the things concerning himself. मराठीत वाचतो. मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रलेखातील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला. आता येशू काय म्हणतोय, येशू म्हणतोय अरे यांना तर माहितीच नाही माझ्याविषयी, यांना फक्त एवढंच माहिती आहे मी एक पराक्रमी संदेष्टा आहे. आता मला घेऊन जाऊ द्या, मला सांगू द्या की मी मेलो होतो, मी जिवंत झालो आहे, माझा पुनरुत्थान झालेला आहे आणि मीच तो आहे ज्याच्याविषयी सर्व संदेष्टे शास्त्रलेखामध्ये ज्यांनी लिहिलं होतं हे ते समजावून सांगण्याचा प्रयत्न येशू करत होता. लेट मी टेल यू वन थिंग. जीसस वॉज सो पॉवरफुल अँड इन ग्लोरी दॅट ही वुड हॅव मॅनिफेस्टेड हिमसेल्फ in glory so powerfully that the 2 followers would have fell at his feet and said, Jesus, you are resurrected. लक्षात घ्या, येशू इतका सामर्थ्याने भरलेला पुनरुत्थानानंतर गौरवामध्ये त्यांच्या समोर असा सामर्थ्याने प्रकट झाला असताना की सामर्थ्याने प्रकट होऊन ते दोघे अनुयायी आहेत त्यांच्या पाया पडले असते आणि म्हणाले असते, हा तूच येशू आहे जो पुनरुत्थित झालेला आहेस. Did Jesus do that? No. In order for Jesus to make them believe in the resurrection of him, he went deep into the word. समजलं तुम्हाला मी काय म्हणालो ते? येशू त्याचा पुनरुत्थान झालेला आहे हे समजावून सांगण्यासाठी तो काय करतो माहिती का? वचनामध्ये गहन घेऊन जातो. Understand? Jesus had a chance to do a mighty work in front of them and show that he is resurrected. येशूकडे चान्स होता की एक पराक्रम अजून एक करायचं, कारण हे पराक्रम पाहणारे लोक आहेत नाही का. मी अजून एक पराक्रम त्यांच्यासमोर मोठा करतो आणि दाखवतो की मी पुनरुत्थित आहे. नाही, समटाइम्स जीसस वेज आर नॉट युअर वेज, बट द सोल्युशन इज देअर. गडबड कुठे होते की आम्हाला उत्तर हवं असतं परंतु आपल्या पद्धतीने उत्तर हवं असतं. येशूकडे उत्तर आहे परंतु त्याची पद्धत आमच्या पद्धतीपेक्षा वेगळी आहे. सो यू हॅव टू अंडरस्टँड. येशू जर स्वतःचा पुनरुत्थान एक्सप्लेन करण्यासाठी वचनाच्या आत जातो ना,
गहन जातोय, तर तुम्हाला आणि मला किती वचनाच्या आत गहन जाण्याची गरज आहे? हाऊ डीप शुड वी गो इन द वर्ड? हाऊ डीप? बिकॉज जीसस न्यू एव्हरीथिंग दॅट अ ह्युमन नीड्स इज फाउंड इन द वर्ड. प्रत्येक गोष्ट ज्या मनुष्याला पाहिजे ती वचनामध्ये आढळते. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, उलगडा देवाच्या वचनामध्ये आहे, शास्त्रलेखामध्ये आहे. आणि म्हणून तो मोशे, अब्राहम हे सगळे संदेश त्यांचे लेख, त्यांनी जे लिहिलं, वचनं लिहिलेली आहेत, त्या सगळ्या गोष्टींवरून तो त्यांना एक एक करून रेव्हलेशन देत गेला. आणि तो सांगत राहिला की येशू इथे पण दिसतोय, येशू इथं पण दिसतोय, येशू इकडे पण दिसतोय, येशू इकडे पण दिसतोय. वी नीड टू अंडरस्टँड द वर्ड ऑफ गॉड इज आवर सोर्स. देवाचं वचन आपल्यासाठी सोर्स आहे, सोर्स आहे, तोच आपला पुरवठा आहे. वी हॅव टू टेक एव्हरीथिंग, एव्हरीथिंग, एव्हरीथिंग. ऑल आर सोल्युशन्स आर हिडन इन द डेप्थ्स ऑफ द स्क्रिप्चर्स. डिग डीप. आमचे सर्व उत्तरं, आमचे सर्व उलगडा देवाच्या वचनामध्ये लिहिलेले आहेत. गहन जाऊया. कोणाला तरी मना घरामध्ये गहन जाऊया. मला बिलकुल सांगायला लाज पण वाटणार नाही, आय एम नॉट अ बुक रीडर. मला आय कॅन वॉच फॉर अ लॉंग टाईम. मी बघू शकतो जास्त वेळासाठी, पण वाचणं माझ्यासाठी खूप अवघड आहे. बट आय एम पुटिंग माय सेल्फ इन टू अ प्रॅक्टिस टू एव्हरी डे रीड द बायबल. एव्हरी डे रीड द बायबल. रोज वचन वाचायचंच. समजेल नाही समजेल वचन वाचायचं, समजेल नाही समजेल वचन वाचायचं. येरुशलेममध्ये आहे की अम्माऊसच्या मार्गाने चाललेलं आहे, चालायचं मात्र आहे. आय एम रीडिंग द वर्ड, आय एम रीडिंग द वर्ड, आय एम रीडिंग द वर्ड. लेट्स गो अहेड. 29 वचन तुमच्यासाठी मी वाचतो. But they begged him, stay the night with us since it is getting late. So he went home with them. आणि मग परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले, आमच्या बरोबर राहा, कारण संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे. तेव्हा तो त्यांच्या बरोबर राहायला आत गेला. आता पहा, लक्षात द्या काय व्हायला लागले पहा. These two amazing people who were so attracted to the miracles of Jesus now are getting attracted to the words of Jesus. लक्षात घ्या. आता हे जे दोन लोक आहेत ना, ते येशूच्या पराक्रमाशी इतके आकर्षित झालेले आहेत, त्यांच्या बोलण्यावरून कळतं. आता येशू त्यांना शिकवण द्यायला लागलाय, गहन गोष्टी सांगायला लागल्या. त्या गहन गोष्टीशी इतके चिटकून गेले, इतके बिलगून गेले, ते इतके आकर्षित झाले की आता त्यांना ह्या व्यक्तीला सोडायचं नाही, या येशूला सोडायचं नाही आहे. मग येशू म्हणतो मला जायचं आहे पुढे. तो म्हणतो नाही नाही नाही, आम्ही तुमच्याजवळ हात जोडतो, प्लीज कृपा करून. अंधार पण झालेला आहे, दिवस मावळत चाललेला आहे, खाली चाललेला आहे सूर्य. तुम्ही काय करा, आमच्याबरोबर रात्र घालवा. का माहिती का? टाइमपास करायचं नव्हतं त्यांना. बिकॉज दे वॉन्टेड मोर. They wanted more. The sign of revelation is you will always want more. प्रकटीकरणाचं चिन्ह जे आहे काय माहिती का, की तुम्हाला प्रत्येक वेळेला आणखीन हवंय, आणखीन हवंय असंच होतं. दे वर नॉट सॅटिस्फाईड. 7 मैल त्यांच्याबरोबर येशू चालला होता, 7 मैल. तरी सुद्धा इतकं समजावून सांगून प्रकटीकरण देऊन देखील त्यांचं मन भरेना. आणि ते म्हणाले, येशू आम्हाला आणखीन पाहिजे, आम्हाला सोडून जाऊ नकोस, आम्हाला सोडून जाऊ नकोस, आम्हाला सोडून जाऊ नकोस. मे वी बिल्ड अप दिस काइंड ऑफ हंगर इन आवर सेल्फ दॅट वील से, जीसस वी वॉन्ट मोर, जीसस वी वॉन्ट मोर, जीसस आम्हाला येशू आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे. किती दिवस 30 मिनिटाचा संदेश, किती दिवस 40 मिनिटाचा संदेश. यु नो, I've been to places where they said our spiritual father preaches to up to 4 hours straight. 4 तास. मी काही मित्रांना मी काही दिवसांपूर्वी मी गेलो होतो गावाला, तिथे त्यांच्याबरोबर बसलो. त्यांचे स्पिरिच्युअल फादर बसले तिथे उभारून प्रीच करायला लागले. ही प्रीच्ड फॉर 7 hours straight. 7 तास स्ट्रेट. मी म्हणत नाही की आज मी पण आता 7 तास बोलणार आहे. व्हॉट आय एम ट्राईंग टू से इज,
प्रगटीकरण ज्यावेळेला आपल्या आतमध्ये काम करायला लागतं ना, आम्हाला ते तृप्त करत नाही, आम्हाला ते आणखीन भुकेलं करतं. द रेव्हलेशन दॅट हिट्स इनसाइड यू डज नॉट ॲक्च्युअली सॅटिस्फाय यू, इट मेक्स यू मोर हंग्री फॉर द लॉर्ड अँड फॉर द वर्ड. सो माय प्रेयर, माझी प्रार्थना आहे की जशी या दोघांची भूक वाढली प्रकटीकरणाविषयी, तशी तुमची आणि माझी भूक अम्माऊसच्या मार्गामध्ये जात असताना आमची भूक वचनाविषयी परमेश्वराने वाढवावं. आमेन. हालेलुया. लेट्स गो अहेड. शेवटचा मुद्दा आहे तुमच्यासमोर मी ठेवतोय. 30 आणि 31 वचन. As they sat down to eat, he took the bread and blessed it. Then he broke it and gave it to them. Suddenly their eyes were opened and they recognized him. And at the moment he disappeared. 30 आणि 31. मग असं झालं की तो त्यांच्याबरोबर जेवायला बसला असताना त्याने भाकर घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांना दिली. तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले. मग तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला. सो या घटकेपर्यंत ते येशूला ओळखू शकले नाही. ज्या वेळेला येशू बसतो त्यांच्याबरोबर जेवण्यासाठी, डिनरसाठी, येशू नेहमीप्रमाणे भाकर घेतो, ती भाकर तुटतो, देवाचे आभार मानतो आणि मग असं कृत्य केल्यानंतर, अशी घटना केल्यानंतर, हे असं ॲक्शन केल्यानंतर त्यांना कळतं आमच्या बरोबर कोण होता. ओह माय गॉड, दिस इज जीसस, दिस इज जीसस. वाव, हालेलुया. काही बायबलचे शिक्षक, तज्ज्ञ शिक्षक असं म्हणतात की त्यावेळेलाच त्यांना कसं कळालं की हा येशू आहे. काही तज्ज्ञ असे म्हणतात की ज्या वेळेला येशूने भाकर घेतली ती तोडण्यासाठी त्याचे जे कपडे होते, जे स्लीव होते, ते खाली आले आणि ज्या वेळेला येशूने ती भाकर मोडली त्यावेळेला येशूचे जखमा जे हातावर होते ते त्यांना दिसले आणि मग त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी विश्वास ठेवला की हा येशू आहे. व्हॉट इज द डिफरन्स इन बिटवीन थॉमा अँड दीज टू पीपल? काय फरक आहे थोमा आणि या दोन लोकांना? जर असं असेल तर काय फरक आहे? मी जोपर्यंत बोट घालून पाहणार नाही तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही. येशू, लक्षात घ्या, येशूने आपला पेहराव बदलला नाही, आपला चेहरा बदलला नाही, आपला आवाज बदलला, असं काहीच शास्त्रामध्ये नाही. तो दुसऱ्या आवाजामध्ये पण बोलला नाही. ते येशूला ओळखू शकले नाही. हाऊ वेल डू वी नो जीसस? डू वी नो जीसस ओनली थ्रू हिज ॲक्ट्स? ओ, येशू असं, अरे हा येशू आहे, येशू आहे. और वी नो हिम थ्रू हिज वर्ड्स. त्याच्या शब्दांच्या, त्याच्या वचनाच्या द्वारे आम्ही त्याला ओळखतोय का? खूप गंभीर बाब आहे. या दोघांनी येशूला ओळखण्यासाठी कदाचित थोडासा उशीर केला. ज्या क्षणी येशूला ओळखलं की हा येशू आहे, वचन सांगतं अंतर्याम झाला. ही टेलिपोर्टेड फ्रॉम दॅट प्लेस. ही वॅनिश्ड, गायब तिथून. So, Jesus' actions and work revealed them who he was. येशूच्या कृत्यांमुळे तो प्रकट झाला त्यांना की येशू कोण आहे, त्यांना समजलं. पण माझी इच्छा आहे की आपण अशी पिढी बनावी की आम्हाला येशूचे कृत्य नको आहे त्याला ओळखण्यासाठी, आम्हाला येशूचे फक्त शब्द हवेत. Oh, Jesus is here. When the word is going on, Jesus is here. When we talk about Jesus from the scriptures, Jesus is here. जेव्हा आम्ही येशूच्या शब्दांच्या विषयी, येशूच्या वचनांच्या विषयी आम्ही बोलतो त्यावेळेला येशू इथे आहे असं आम्ही ओळखायलाच पाहिजे. हालेलुया. पहा,
आम्हाला कृत्यांचीच येशूची गरज आहे असं नाही. आय एम डन ॲक्च्युली, मी थोड्या वेळात बंद करेन. आम्हाला कृत्यांचीच गरज आहे अशी गरजेची नाही आहे. येशू खुद्द तिथे येऊन काहीतरी करावंच पराक्रम अशी गरजेचं नाही आहे. तो अधिकारी बोलला येशूला, माझी लायकी नाही आहे की तू घरी यावंस. विषय तो नाही आहे माझा, पण तो म्हणतो इथूनच येशू शब्द मात्र बोल म्हणजे माझा चाकर बरा होईल. जस्ट स्पीक फ्रॉम हिअर माय सर्वंट विल बी हील्ड. त्याचा विश्वास असा होता की येशू येऊन कृत्य कर आणि मगच मी विश्वास ठेवला असं नाही. शब्द बोल फक्त, कारण तुझ्या शब्दामध्ये ते ताकद आहे, ते सामर्थ्य आहे की इथून बोललास तर तिकडे माझा चाकर बरा होईल. आय एम सेइंग टुडे, मी इथं उभा राहून बोलतोय. तुम्ही जर वचनांवरती विश्वास ठेवता तर तुमच्या घरी परमेश्वराचं काम होईल, तुमच्या ऑफिसमध्ये परमेश्वराचं काम होईल. तुम्ही कारमध्ये बसून आज ऐकायला लागले तिथे काम होईल. तुम्ही 2 वर्षानंतर हा व्हिडिओ ओपन करून बघायला लागले त्यावेळेला तुमचं काम तिथे होईल. शब्दांवर, येशूच्या वचनांवरती विश्वास ठेवा. पिता, प्रभू येशूच्या नावाने तुझ्याजवळ मी प्रार्थना करतो. आज आमच्यातले कोणी जर अम्माऊसच्या मार्गाने निघाले असतील तर त्यांचा वाटेकरी तू ठरणार आहेस, त्यांच्याबरोबर तू चालणार आहेस आणि त्यांना परत यरूशलेमला फिरवण्यास तू प्रोत्साहन करणार आहेस, प्रवृत्त करणार आहेस. आमचा विश्वास आहे. तू आम्हाला सोडणार नाही आहेस, तू आम्हाला टाकणार नाही आहेस. अम्माऊसचा मार्ग आमच्यासाठी तुझ्या भेटीचा मार्ग ठरणार आहे आणि आम्ही परत येणार आहोत. आणि उत्तम गोष्ट अशी घडली, आम्हाला कळतं की ज्या वेळेला येशूच तो होता हे त्यांना कळालं ना, त्यांनी एक खूप सुंदर गोष्ट केली. त्या अम्माऊसमध्ये थांबली नाही, ते थांबले नाही अम्माऊसमध्ये. ते थेट जाऊन शिष्यांजवळ त्यांनी भेट दिली. They straight went to the church. Hallelujah. They straight went to people who knew Jesus closely. देवा, उत्तम संगत, देवा तुझी ओळख असणाऱ्या लोकांची संगत असणं किती महत्त्वाचं आहे. आम्हाला शिकव की आम्ही चुकीच्या मार्गाने जरी चाललो असलो ना, आम्ही परत येऊ चर्चकडे, आम्ही परत येऊ अशा लोकांकडे जी येशूला नजीकने ओळखतात. आम्ही तुझ्या हातामध्ये पडतो. पवित्र आत्मा आमची सहायता कर. धन्यवाद. ख्रिस्त येशूच्या नावाने मागतो म्हणतो एक पिता. आमेन. आमेन. मे द लॉर्ड ब्लेस यू. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. तुमचे खूप आभार की तुम्ही आज या संदेशाला तुम्ही ऐकला, शेवटपर्यंत टिकून राहिलात. या संदेशामध्ये, या ऑनलाईन सर्व्हिसमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहिलात. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. Until then, God bless you. This is Pastor Amit. मला विश्वास आहे की आजच्या वचनाद्वारे तुम्ही आशीर्वादित झाल्याच आहात आणि किती सामर्थ्यशाली आहे ना वचन हे आम्हाला कळतं. तर प्रियानो, मी विनंती करतो की येणारा आठवडाभर तुम्ही या वचनाला घेऊन चालण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये राहाल. आणि पुन्हा आपण याच ठिकाणी भेटणार आहोत, याच वेळेला, या पुढच्या रविवारी. आणि कृपा करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि होईल तेवढं जास्तीत जास्त आपल्या आजच्या या सभेला शेअर करायला विसरू नका. थँक्यू. गॉड ब्लेस यू.